राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांचे प्रथमच आगमन होत आहे। त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभियंता भवन येथे नागरिक सत्कार करण्यात आला। यावेळी शाल, श्रीफळ आणि भव्य पुष्पहार घालून त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला हर्षवर्धन देशमुख, वसुधा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, जिल्हाध्यक्ष सुनील वराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेश उपाध्यक्ष सुरेखा ठाकरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कार कार्यक्रमादरम्यान अमरावती जिल्हा सहकारी बँकेवर निवडून आलेल्या पक्षाच्या नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला। निवडणुकीदरम्यान पक्षश्रेष्ठी सामान्य पदाधिकाऱ्यांचे काहीच ऐकून घेत नाही। स्थानिक स्तरावर देखील कुणीही आमचं ऐकत नाही अशा तक्रारी देखील काही पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमादरम्यान मांडल्या आहेत। आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्रित होऊन काम करण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले। तसेच स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने आपण अमरावतीला आलो असल्याचं मत गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं। राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र आल्यास विधानसभेमध्ये 3 ते 4 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राहतील असा आत्मविश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। झटतो राबतो, पक्षाची नेतृत्वाची ताकद वाढवायचा प्रयत्न करतो, त्या कार्यकर्त्यांना इथं आल्याच्या नंतर भेटून जावं या भूमिकेमधून आज या कार्यक्रमाचं आयोजन करायला सांगितलं होतं। उद्या जिल्हा परिषदच्या या निवडणुकांच्या मध्ये पक्षाची जर ताकद वाढवायची असली तर आज महानगरपालिकेत आमचा एक सुद्धा नगरसेवक नाही। मी काल नागपूरला तेच सांगितलं, तुमची कोऑर्डिनेशन कमिटी कितीची आहे म्हटलं, तर म्हटलं 18 लोकांची आहे। म्हटलं कोऑर्डिनेशन कमिटीच्या लोकांनी एक नगरसेवक निवडून आणायची जबाबदारी घ्या, तरी नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये 18 नगरसेवक होऊन जातील। आता तुम्ही ग्रामीण मध्ये काम करत असाल किंवा शहरामध्ये काम करत असाल, तुमच्या शहरामध्ये कोणी ओळखीचं नाहीच का? मग आपण जर सगळ्या कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतली, ग्रामीण भागामधल्या सुद्धा कार्यकर्त्यांनी जर जबाबदारी घेतली, तर उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगला रिझल्ट आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो। तसरे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी सांगितलं पवार साहेब आले की सगळे एकत्र असतात। तुमचा निरोप मी पवार साहेबांना नक्की देईन आणि आपल्याला त्याच्यात जर काही सुधारणा करता आली तर इतर वेळेला सुद्धा आपण एकत्र जर असंच आलो, मोकळ्या मनाने एकत्र आलो, तर अध्यक्ष महोदय तुमच्या मनामध्ये विधानसभेच्या 3 किंवा 4 जागा निवडून आणण्याच्या संदर्भामध्ये जी भावना आहे ती भावना निश्चित प्रकारे त्या ठिकाणी पूर्ण करता येईल। त्याच्यासाठी प्रत्येकाने राग, लोभ विसरलं पाहिजे। आपल्या डोळ्यासमोर ध्येय फक्त पक्षाचं असलं पाहिजे, पक्षाच्या उभारणीचं असलं पाहिजे। त्यासाठी प्रत्येकाने राग, लोभ विसरून काम करण्याचे आवाहन गृह राज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केले आहे। दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, मात्र केंद्र शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। तसेच पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। देशाचे पंतप्रधान महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त इतर राज्याला तात्काळ मदत करतात, भेटी देतात, मात्र महाराष्ट्र राज्याकडे ते ढुंकूनही पाहत नाही आणि मदत देखील करीत नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी केंद्र सरकारला लगावला आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।